वर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार त्याच्यामध्ये तो असा पावन पवित्र आणि सुंदर गाव आपलं असणार पावडे हदगाव. चाललेला अखंड आहे ना सप्ताह काकडा भजन गाथा भजन हरिपाठ अन्नदान आणि आजची सेवा ज्यांच्यामुळे तुमच्या गावात येण्याचा योग लागलेला आहे. आज कीर्तनाचे जे यजमान आहेत उदार दाते असणारे श्री साहेबराव रामभाऊ उगले, श्री साहेबराव रामभाऊ उगले आणि श्री विष्णू देवीदासराव पवार, श्री विष्णू देवीदासराव पवार हे आजच्या कीर्तनाचे यजमान आहेत. दोघ जण, एक आहेत उगले आणि दुसरे आहेत पवार. आणि या ठिकाणी सर्व जमलेल्या माझ्या बहिणी, आई, ताई, मावशी, आका, नाना, तडफदार तरुण बांधव आहेत, वृद्ध माणसं आहेत, सर्व ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांची विशेष उपस्थिती आहे शांती ब्रह्म असणारे, सर्वांचे गुरु असणारे या ठिकाणी महाराज विनायक भाऊ रोहिणेकर भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरात टाळ्या वाजवा. आता ज्यांचं आगमन झालेलं आहे गाथा मूर्ती या ठिकाणी बाबा इळतचे बाबा या ठिकाणी उपस्थित, बाबाला सुद्धा धन्यवाद. अगदी पक्वा सम्राटांचे हरिभक्त परायण प्रदीप दादा या ठिकाणी उपस्थित, दादांना धन्यवाद. आता ज्यांची तुम्ही चाल ऐकली असं वाटलं त्यांचं गायन सकाळपर्यंत ऐकावं, पण जागर होईन कीर्तन व्हायचं नाही. अगदी गोड गायक महाराज ब्रह्मानंद, कानाला ब्रह्मानंदच लागावा असे ब्रह्मानंद महाराज येवलेसर या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे पक्वा सम्राट गायन सम्राट आमचे या ठिकाणी महाराज संजय महाराज या ठिकाणी उपस्थित, बाबांना धन्यवाद. वारकरी रत्न आमचे पवार महाराज उपस्थित आहेत. सर्वच महाराज परिचित अपरिचिताचा सर्वांचा राम आहे. सर्व विनेकरी आहेत. अगदी महाराज चोपदार आहेत. बघायचं काम नाही. साऊंड सिस्टीम मस्त लागलेली. मला तर वाटायला जाताना सगळं कीर्तनाचं पाकिट सिस्टीम मला देऊन जावं, मधलं काढून घेऊन विठाला गोड. तुम्हाला या ठिकाणी चिंतन ऐकायचे आमच्या पौल दातेच्या ठिकाणी चॅनल सुद्धा आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. ऐका, तुकोब बराय आजच्या अभंगामध्ये ज्या साधनेने आनंद भेटला, सुख प्राप्त झालं, ती साधना सांगतात लोकशदी. गल्ली ते दिल्ली पर्यंत आणि दिल्ली पर्यंत विदेशापर्यंत प्रत्येक जणाच्या मंडळी 3 इच्छा आहेत. कोणत्या कोणत्या इच्छा आहेत? पहिली इच्छा आहे आपली, आपण ज्ञानी असावं, आपण सर्वज्ञ असावं. बर, पहिली इच्छा आहे माणसाची आपण ज्ञानी असावं. एक. दुसरी इच्छा आहे आपण अमर असावं. 2. आणि तिसरी इच्छा आहे आपण सुखी असावं. 3. म्हणजे ज्ञानी असावं 1, अमर असावं 2 आणि सुखी असावं 3. आणि 3 गोष्टी कोणालाच आवडत नाहीत. कोणत्या कोणत्या? आपण अज्ञानी असावं 1, आपल्याला मरण असावं 2 आणि आपण दुःखी असावं 3. विठाला प्रत्येकाची इच्छा असते. काय इच्छा असते जीवाची? सगळ्या क्षेत्रातलं ज्ञान माझ्या एकट्यालाच असावं. वकील मीच असावा, डॉक्टरचं ज्ञान मलाच असावं, कीर्तनकार मीच असावा, पक्वाद वाजवायला मला. सगळ्या गावकऱ्यांना म्हणा तुमच्यासारखं कोणाला जमत, सर्वज्ञ असावं आणि सगळ्या क्षेत्रातलं माझ्या एकट्याला ज्ञान असावं. ज्ञानाला तर वाटतेच, पण अज्ञानी माणसाला सुद्धा वाटते मी काय आहे, ज्ञानी आहे. प्रत्येकाची इच्छा आहे आपल्याकडे काय असावं, ज्ञान असावं. दुसरी इच्छा आहे आपण अमर असावं. काही शब्द आहेत माऊलींचे, मरहा बोलन साहती आणि मेल्यावरी तरी रडती. मर शब्द सुद्धा माऊली म्हणले कोणाला आवडत नाही, ऐका वाटत नाही, पण मेल्याशिवाय पर्याय. आणि तिसरं जीवन आहे आपलं, आपण सुखी असावं, आपण आनंदी असावं, आपल्याला दुःख नसावं. कोणालाच अज्ञान आवडत नाही बरं का. पहिला मुद्दा आहे मंडळी. किती असू द्या माणसाला, आज्ञाला सुद्धा वरती मी हुशारच आहे. आणि आता तर येड्याची एवढी जत्रा झाली, जावय मांडी घाला सावधान. नाही छान लेकून येड्याची सत्य महाराज एवढी जत्रा बघायचं काम नाही. आमच्या गावात एक येड, एक 100% येड आणि एक 50% येड. 100% येड पळसात झाडाव गेलं. कुठे गेलं? पळसात झाडाव गेलं. आणि 50% येड तिथं आलं. आणि खालचं येड म्हणलं मला वरी याचंय, वरचं येड म्हणलं तुला वरी कशाला याचंय, मला बोर खाला मरी वरी याचे.
वरचं येडं मला मी 100% येडा आहे, बनेल फाटलेले केस विचकलेले आहेत, आता कधी घासीत नाही, मी 100% येडा आहे, पण तू 50% शहा नाहीस ना. पळसा झाडा कुठं बोरं असतात का? ते मला नाही, मला वरी बोरं खालाच याचे. ते मला ये वरी अर्ध येडं वरी आलं, वरच्या येड्यानं हात जोडे म्हणले भाऊ सगळं गाव मला येडं म्हणते, खरंच मी येडा आहे, बनेल फाटलेली सगळं मी येडा आहे, पण पळसा झाडा कुठं बोरं असतात का? खालच्या येड्यानं 2 त्याच्या खानाखाली लावल्या, म्हणले माझ्या पिंटीच्या पांट्याच्या खिशामध्ये बोर आहेत, फक्त वर येऊन खाचे. म्हणजे आणि काय काय एवढे हुशार झालेत बघायचं कामच नाही बरं का. हादगावकर इतके हुशार. माझा मित्र मुंबईला आहे आणि मुंबईला माझं कीर्तन झालं, आता मला निघायचंय सकाळी कीर्तन 60 किलोमीटर. ते मला मानिक तू माझा मित्र आहे, आता माझ्या घरी जर झोपायला. तू गेल्या वर्षीच आला, तुला घर कुठं आहे? मला नंबर 1 किरायानं केलेला आहे. चल बापा घरी गेलो. महाराज इतकुशीच खोली, तिथंच पलंग, तिथंच गॅस, तिथंच सगळं, आणि त्याला 4 लेकरं, आणि ते 4 लेकरं तिथंच झोपलेली. मी मला चहा पण जाऊ दे, मला काय तुला बरोबर झोपितो, बस मला गप्पा मारू. आणि आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली, आणि जशी गप्पा मारायला सुरुवात केली एक पोरगं रडायला लागलं. जसं पोरगं रडायला लागलं त्यानं उचललं, पणगाव ठेवलं, 3 मिनिटात गर्र झोपी गेलं. ते पोरगं उचललं आणि पणगा खाली टाकलं. पुन्हा लगेच दुसरं रडायला लागलं, त्याला उचललं, पणगाव ठेवलं, 5 मिनिटात गर्र झोपलं. त्याला उचललं, पणगा खाली टाकलं. पुन्हा 2 लेकर रडायला लागले, दोन्ही उचलले, पणगाव ठेवले, 11 मिनिटात गर्र झोपले. दोघाला उचललं आणि पणगा खाली टाकलं. म्हणजे महाराज झोपा आता पलंगावर. मी झोपलो आणि सकाळी उठून पाहिलं मी सुद्धा पणगा खाली. कोणाला वाटच नाही की आपण असा विठाला. मी सर्वज्ञ असावं, मला ज्ञान असावं 1, आणि आपल्याला मरण नसावं 2, आणि आपलं जीवन सुखी असावं 3. असा जगात माणूसच नाही की त्याला दुःख आवडत आहे. मंडळी सुखा करता जे पळापळी चालली आपली सकाळपासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत, कशासाठी पळापळी चालली? मला सुख भेटावं, मला समाधान भेटावं, माझ्या जीवनामध्ये आनंद शब्द प्राप्त व्हावा. आणि मग इकडं जर विचार केला, तुकाराम महाराजची पत्नी मरण पावली, घरात खायला धान्य राहिलं नाही, सगळं वाटून टाकलेलं, एकच धोतर, एकच फेटा, आणि तुकाराम महाराज निवांत भंडाऱ्या डोंगरावर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, चेहऱ्यावर तेज आहे, हास्य आहे, आणि आनंदात तुकाराम महाराज भजन चालू आहे. संध्याकाळच्या भाकरीची सुद्धा सोय. आणि मग गावात ते 2-3 माणसं गेले, दर्शन घेतलं. महाराज आमची बँकेत पैसे आहेत, तिकडे दिलेले आहेत, याजानं दिलेले आहेत, 25 एकर रान आमच्या नावचे, सगळं आमच्याकडं आहे, पण तुमच्यासारखं सुख समाधान आमच्याकडं नाही. महाराज तुमच्यापेक्षा कपडे चांगले आहेत, सगळं आमच्याकडं आहे, पण तुमच्याकडे जे सुख आहे, समाधान आहे, ते आमच्याकडं नाही. असं सुख समाधान येण्याकरता तुम्ही काय केलं तुकाराम महाराज? तुमचे मोठ्या माणसात ओळख आहे का? तसं काहीच नाही. सुख प्राप्त होण्याकरता माझ्या जीवनात मी एकच साधना केली. म्हणले कोणती साधना केली? भक्ती आम्ही
जोरात जोरात. पंढरपूर आळंदी देहू एकदाच झालं आपलं गाव. विठ्ठला भक्ती कशाला म्हणतात म्हणले सांगा महाराज. भक्ती कशाला म्हणतात? भक्ती ते नमन वैराग्य तो. फक्त 2.5 शब्दावर आपल्याला बोलायचे. भक्ती शब्दाचा अर्थ काय आहे? भक्ती ते नमन आणि वैराग्य तो. काही शब्द तुकोबरायांचे. जीवनामध्ये नम्रता प्राप्त करणं, नम्र होणं याला म्हणतात भक्ती. ऐका जरा ज्ञानेश्वरी म्हणले सांगा. फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा. तैसे जीव मात्र असे खालावती ते. अखंड अगरवता होनी असती जयाचे विनय हेची संपत्ती. जे जे मंत्र अर्पिती माझे ठाई. किंवा काय बोले माऊली? आपुले उत्तमत्व न आठवे पुढीला योग्य अयोग्य नेनवे. जीव मात्राचे निनावे नमोची आवडे सगळेजण मनाता. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाण माझा अर्जुना. काय बोललो मी? जीवनामध्ये नम्रता प्राप्त करणं भाऊ याला म्हणतात. नम्री वेगळं आणि नम्रता म्हणजे काय काय ज्ञानोबरांचं तत्वज्ञान आहे बघा. जो येईल त्याच्या पाया पडा. तुम्हाला 12 एकर जमीन आहे का? हिरीला पाणी आहे का? असं म्हणायचं नाही. समोर येईन त्याच्या पाया पडायचं. महाराज त्याच्या हरिपाठाचं पाठ नाही नसू दे. त्याच्या हृदयात राम म्हणून त्याचं काय पर. जे जे भेटे भूत ते ते मानिजे. म्हणजे जीवनामध्ये नम्रता प्राप्त करणं याला तुकोबार आपले भक्ती. आता नम्रता नाही, माणसं नंबरीले झालेत. चढी एक नंबरी. तुम्हाला काय सांगाव? महिन्याखाली मी कीर्तनाला जाऊ लागलो गाडी घेऊन. आमची ब्रिजा गाडी 100च्या स्पीडनं. पाठीमागून एक पोरगा आलं. कानामध्ये हेडफोन घातलेले, दस्ती बांधलेली, 30 रुपयाचा चष्मा घातलेला, केस उडायलेत. आणि ते आलो महाराज. आमची 100च्या स्पीडनं गाडी. ती मागून मोटरसायकल आमच्या पुढं आलो आणि पुढे गेलं. आणि त्याच्या मोटरसायकल पाठीमागं लिहिलेलं होतं. काय लिहिलेलं होतं? बघतोस काय रागानं आणि वरट्याक केलं वाघानं. असं वाघ माझ्या पुढे गेला ना वाघ. आणि वाघ पानपट्टी पैसे थांबला, पाणी पेलं, 2-4 घुटके तोंडात टाकले. तोपर्यंत आमची गाडी पुढे गेली. पुन्हा वाघानं दस्ती बांधली आमच्या पुढं. आणि पुन्हा लिहिलेलं होतं पाठीमागं बघतोस काय रागानं आणि वरट्याक केलं वाघानं. वाघ जरासा पुढे गेला आणि एक म्हैस आडवी आली. वाघ खड्यात, मोटरसायकल पलीकडे. आणि मग वाघाच्या गुडघ्याला लागलं, पायाला लागलं. एक दात पडला. ड्रायव्हरला म्हणलं वाघाला उचला. वाघाला उचललं, हॉस्पिटलमध्ये नेलं. 3 सलाईन लावल्या, बिस्कीचा पुडा खाऊ घातला. आणि मग वाघाला जाग आली. आणि वाघ माझ्याकडे असा बघू लागला. म्हणलं बघतोस काय रागानं, दवाखान्यात आणलं बाबानं. म्हणजे नम्रता नाही त्याला म्हणतात नम्री. विठाला आपुले उत्तमत्व न ठेवे आणि पुढीला योग्य अयोग्य नेनवे. पुढचा कोण याचा विचार न करता त्याच्यामध्ये सर्व घटी राम असं म्हणून त्याचं दर्शन घ्यावं. मंडळी याला म्हणतात भक्ती. बरं दुसरा अर्थ काय भक्तीचा? आहारनिशी माझी कथा, आहारनिशी माझी वार्ता, आहारनिशी माते ध्याता, भक्ती नाम ते तत्वता. म्हणजे शब्द निघाले तरी देवाचे, बघितलं तरी देवालाच, सर्वस्व ज्याने आपल्या देवाला वाहिलं याला म्हणतात भक्ती. अशी भक्ती केली, भक्ती आम्ही केली. वा एकच शब्द आहे पुढचा बघा. भक्ती ते नमन. एक तर नम्रता म्हणजे भक्ती. आणि जिथं प्रपंचाकडे आता मनच राहिलं नाही देवा वाचून त्याला भक्ती म्हणा. आता भागवत कथा सांगत नाही पण अर्ध्या मिनिटात
उद्धव महाराज समजून सांगायला गेले गवळीला की गवळणींनो रडत बसू नका, कृष्ण व्यापक आहे सगळीकडे. आणि जसे उद्धवजी महाराज गोकुळात आले तर काय अवस्था होती दीदी ऐका. नयनीच्या उदका भिजली धरणी या नंदाचे अंगणी हो मिळाल्या गवळणी. काय 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 आणि असे उद्धवजी महाराज गेले. सर्वांना कथा बाईक माहिती आहे. यशोदा माहिती घरात गेले तिथं 50% अभिमान गेला. गवळणीकडे गेले तर गवळणीची एकच चर्चा. कृष्ण काळ स्वप्नामध्ये आला, बर आमचे वासर सोडले, अच्छा तिथं गाढव बांधले आणि मी त्याला धरायला गेले आणि मला जाग आली. असे स्वप्न उद्धवजीचा महाराज अभिमान गेला. उद्धव महाराजांना गवळणीच्या पायाचं दर्शन नाही घेतलं. मग काय शब्द चंद्रशेखर महाराज ऐका तुम्ही. हो त्यावेळेस बोलले काय श्लोक आहे बोलले सांगा. त्यावेळेस उद्धवजीनं त्या गवळणीच्या पायाखालची माती आपल्या कपाळाला लावली आणि सांगितलं कृष्णा पुढचा जर मला जन्म भेटला तर वृंदावनामधली मला गवताची काडी कर आणि त्या काडीहून रोज गवळणीचे पाय जावं आणि माझं जीवन धन्य व्हावं. म्हणजे वृंदावन कशाला म्हणतात, गोकुळ कशाला म्हणतात आणि पंढरपूर कशाला म्हणतात. जिथं देवाचं नामस्मरण आहे त्यालाच गोकुळ म्हणतात. जिथं पांडुरंगाचं भजन आहे त्यालाच पंढरपूर म्हणतात. ऐसी कृपा करो मेरे कृष्ण तेरा नाम ही हमारा धन हो जाए. जिस जगह मैं आपको याद करूं वही मेरा वृंदावन बन जाए. आणि मंडळी आणि सगळीकडे व्यापक आहे असा उपदेश केला उद्धव महाराजांना. गवळणी म्हणजे व्यापक येतो आहे म्हणे भवताना सगळीकडे भरलेला असा देव पाहिजे नाही. ईश्वर सर्व भूताना म्हणले तसं नाही. आम्हाला तांब्याभर ताक दिल्यानंतर छुम नाचणारा कृष्ण पाहिजे. अहो म्हणजे कशाला पाहिजे, तुम्ही त्याचं मनानं फक्त ध्यान करा तुमचं कल्याण. म्हणजे कशाने ध्यान करायचे म्हणले मनानं. म्हणजे तिथं भानगड आहे ना. जाताना कृष्ण एकटा नाही गेला, मग आमचं मनही सोबत घेऊन गेल्यामुळं आता आम्हाला ध्यान करायला जागा राहिली. म्हणजे जिथं मनच राहत नाही याला म्हणा भक्ती. जीवनात नम्रता प्राप्त करणं याला म्हणा भक्ती. आणि देव मंडळी फक्त तुमची भक्ती पाहतो, तुमचं बाकीचं काहीच पाहत नाही. अंतरीची घेतो अंतरीची जोरात जोरात टाळ्या वाजवा. अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी. पत्रम पुष्पम फलम पै भक्तीने एक जाणे येत साने थोरन मने. आणि आम्ही भावाचे पाहुणे बोलतया. फार गोड प्रसंग रामायणातला ऐका. देव फक्त भक्ती पाहतो, वरच्या रंगाला बोलत नाही. काय झालं, रावणाची बहीण तिचं नाव सुर्पनखा. काय नाव तिचं मंडळी, सुर्पनखा. तिचं सुर्पनखा का नाव होतं, कारण तिचे नख सुपासारखे होती म्हणून. पहिली एकच सुर्पनखा होती रावणाची बहीण. अशी सुर्पनखा आणि अशी सुर्पनखा प्रभू रामचंद्राकडे बघितलं आणि वनात रामाकडे बघितल्याबरोबर तिच्या अंतकरणात भाव तयार झाला. असा पती मला असावा, असा जन्मोजन्मी मला मालक भेटावा. म्हणून रामाला आकर्षण करण्याकरता तिनं काय केलं, तात्या अंगावर सोनं घातलं, डोरलं मोठेले घातले, चमचम साडी घातली आणि रामासमोर उभा
टाकली की रामानं आपलं म्हणावं, मला कमेंट द्याव्यात. रामासमोर उभा टाकली रामासमोर भाऊ उभा टाकली की रामाने इकडे बघायचं. तिला वाटलं शृंगार कमी पडा का, पुन्हा मेकअप करायची, पुन्हा ऐकून याची, पुन्हा रामाने इकडे बघायचं. सगळ्या बाजूने ती रामाच्या डोळ्यासमोर आली, पण रामाने तिच्याकडे बघितलं नाही. तिला सुंदर म्हणले नाही, चांगलं म्हणले नाही. उलट रामजी म्हणले, बाई तुझा ज्या फलाटावर डोळा आहे त्याचा अगोदरच उद्घाटन झालं नाही. हे माझं नाही, लक्ष्मणाचं काम आहे. आणि मग लक्ष्मणानं काय केलं तुम्हाला सगळ्याला कथा भाग माहित आहे. बघा आता पुढचं, तेच रामप्रभू ज्यावेळेस ना शबरी मातेच्या दारात आले, त्या कुटियासमोर आल्याच्या नंतर ज्या शबरी मातेनं दात घासलेले नव्हते, ज्या शबरी मातेनं शृंगार कधी केलेला नव्हता, ज्या शबरी मातेनं रामन मला सुंदर म्हणावं अशी सुद्धा तिची भावना नव्हती. पण काय बोलले रामप्रभू, कह रघुपती सुनी भामिनी बाता, मानव एक भगती करनाता. भामिनी बोलते, हे सुंदरी, सुंदर वरून नव्हती शबरी माता, पण राम तिला काय म्हणले, सुंदर म्हणले. ऐका वाक्याचं उत्तर, शूर्पणखा वरून सुंदर होती म्हणून राम तिला सुंदर म्हणले नाही. शबरी माता अंतःकरणातून सुंदर होती म्हणून राम प्रभू तिला सुंदर म्हणले. म्हणजे रामानं वरच्या अंगाला बघत नाही कोरा हो, अंतरंगाला बघतात. देव भावाकडे बघतात, देव भक्तीकडे बघतात. विठाला याला म्हणतात भक्ती, कारण देवाची नजर भक्तीकडे असते. पण कशी भक्ती करावी मंडळी, भक्ती आम्ही केली. पुढचं आता लय महत्वाचं आहे, सांडोनी उद्वेग, उद्वेग सांडून आम्ही भक्ती केली. आता भक्ती तर सगळेच लोक करतात, पण काय सांडून करीत नाहीत. आता उद्वेग शब्दाचे अर्थ किती आहेत, राऊत महाराजचे 3, अनिल पाटलाचे 3, आमचे शेखर महाराजचे 3, असे 9 अर्थ तुम्हाला सांगायचे. उद्वेग शब्दाचा अर्थ आहे आशा, उद्वेग शब्दाचा अर्थ आहे तृष्णा, उद्वेग शब्दाचा अर्थ आहे वैताग, उद्वेग शब्दाचा अर्थ आहे परपंचाचा वीट, आणि उद्वेग शब्दाचा अर्थ आहे आता देवाशिवाय आमचं दुसरीकडे लक्ष राहिलं, याला म्हणतात सांडोनी उद्वेग. आणि खरंच हे म्हणजे मोतीराम महाराजांचं मंदिर का झालं, मारुतराव महाराजांचा जय जयकार का झाला, कारण त्यांनी पाठीमाग आशा सोडून दिली आणि नंतर नामस्मरण केलं, म्हणून त्यांच्या समाधान त्यांचा जय जयकार आहे. 5 रुपयासाठी 10 रुपयासाठी बनेल जाणारे आमचे मोतीराम महाराज, आणि एकदा का दस्तापूर सोडलं मंदिरात राहिले पण घरी नाही गेले आमचे मारुतराव महाराज. ज्यांनी काय आता काहीच मी जुनं सांगणार नाही तुम्हाला, सगळं नवीनच ऐकायचं. कशी भक्ती करतात आशा उद्वेग टाकून. भाऊ डोळ्यातून पाणी येईन तुमच्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी पहिल्यांदा भागवत कथा आणली, हिंदीमध्ये भागवत कथा करायची, त्या महात्म्याचं नाव आहे डोंगरीजी महाराज. काय नाव आहे, डोंगरीजी महाराज. तुम्ही ऐकून असता. अशी भगवंताची मूर्ती राहायची समोर, लाखो लोक समोर असायची, पण डोंगरीजी महाराज मूर्तीकडे बघूनच कथा सांगायचे. आणि कृष्ण रडायचा, कृष्ण हसायचा, आणि गण लावायला कृष्ण पुढे यायचा. असे म्हणजे डोंगरीजी महाराज. त्यांचं पुढचं महत्व आहे का, आता सुद्धा मुंबईला त्यांचा मठ आहे 98 करोड रुपयाचा. केवढ्याचा, 98 करोड रुपयाचा. एकाही पैशाला हात लावला नाही. आणि समाजाच्या कल्याणाकरता, भागवत शिकण्याकरता, भगवद्गीता शिकण्याकरता, मुलांना 3 टाइम मोफत जेवण्याकरता त्यांनी 98 करोड रुपयाचा मठ बांधला येवले दादा. आणि ट्रस्ट केला, स्वतःच्या नावचं केलं नाही. त्यांची पुढची अवस्था आहे का, ज्यावेळेस त्यांची पत्नी बिमार पडली आणि दवाखान्यातून घरी आणली, आणि डोंगरीजी महाराजांची पत्नी मरण पावली, वैकुंठाला गेली. ऐका, पत्नीसाठी डोंगरीजी महाराज रडू लागले. जिनं भाकरी खाऊ घातल्या, जिनं माझे ड्रेस धुतले, बिचारी मला सोडून गेली. रडू लागले आणि पुन्हा जास्तच रडू लागले. मित्रांनी सांगितलं, तुम्हाला काय झालं रडायला महाराज आता? म्हणजे काय सांगू, माझ्या खिशात एकही रुपया नाही. आता ही मरण पावली, हिला स्मशानभूमीमध्ये जाळण्याकरता, लाकडा करता सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत. लुगडं आणायला नवीन आता माझ्याकडे पैसे नाहीत.
मित्र गरीब होता म्हणजे मग काय करता महाराज ऐका जगात तुम्ही कधीच ऐकलं नसेल असं डोंगरेजी महाराजांनी केलं. डोंगरेजी महाराज म्हणले आता पत्नी तर मेली ना आमची. म्हणले हो, तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, मंगळसूत्र. ते मंगळसूत्र तोडा आणि तिचे लाकडं आणा, तिला एक लुगडं आणा आणि माझी 13वी पर्यंत तिची आमच्यासोबत मदत. ज्या महात्म्याचा 98 करोड रुपयाचा मठ होता त्यांच्या पत्नीला जाळण्याकरता स्वतःच्या पत्नीचं मंगळसूत्र तोडलं, सोनाराला विकलं, त्याचे लाकडं त्याचं लुगडं आणलं, 13वीचा कार्यक्रम पूर्ण केला. मला पुढचं सांगायचंय उद्वेग कसा सांगला त्यांनी. कृष्णाकडे बघून कथा सांगू. दिल्लीमध्ये कथा चालू होती, 1.5 लाख लोक समोर होते. कृष्ण हसायचा, कृष्ण रडायचे. आणि त्या दिल्लीमध्ये अक्कासाहेब चालू असलेल्या त्या काळातल्या पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या. इंदिरा गांधी आल्या भागवत कथेमध्ये. आता पंतप्रधान आल्या, माणसं इकडे तिकडे पळू लागले. डोंगरेजी महाराजांनी फक्त वरी नजर टाकली. लोक असे विक्षेप इकडे तिकडे का करायला. लक्षात आलं कोणतरी बाई चमचम इकडे आली. माईक मध्ये सांगितलं, मुहतरमा आप कौन हो मुझे मालूम नहीं, आप उधर से ही उधर चले जाओ, मेरे भागवत कथे में विक्षेप निर्माण हो रहा है. पंतप्रधानाला पाठीमागं पाठवलं आणि ज्याने भागवत ग्रंथावर प्रेम केलं याला म्हणतात सांडूनी उद्वेग. म्हणजे ग्रंथाशिवाय आणि शास्त्राशिवाय संताशिवाय दुसऱ्याकडे बघितलं सुद्धा नाही. देवा तूच पाहिजे, तुझी भक्तीच पाहिजे राजे हो, याला म्हणतात भक्ती मंडळी. आज सुद्धा माझे ज्ञानोबा आहे, आज सुद्धा तुकोबा आहे, गोरोबा काका आज सुद्धा आपल्यावर कृपा करतात हो. तशी आपली भावना पाहिजे, तशी आपली निष्ठा पाहिजे, तसा आपला विश्वास पाहिजे की देवा की तू माझं कल्याण करणार आहे. तेरी बिगडी बना देगा, तेरी बिगड़ी बना देगा, विश्वास जरूरी है विश्वास जरूरी है विश्वास जरूरी है. तेरी बिगड़ी बना देगा, तेरी बिगड़ी बना देगा, परमार्थात तर्क चलत नाही, बीड चलत नाही. इथं भाव आणि इथं विश्वास लागतो. विश्वास जरूरी है. आता आम्हाला लाज वाटायली भाऊ करायची कशामुळं. विश्वास आणि त्याग काय करतो बघा. आता एका आळंदीच्या मुलानं, त्याचं नाव बहिणींनो सोहम आळंदीकर, युट्यूबला नाव टाका. काय नाव त्याचं? नाना सोहम. त्या सोहमनं संजू महाराज आखी ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता पाठ केली 2 महिन्याखाली. पुरेकर बाबा म्हणजे माऊलीचा अवतार. त्यांनी बक्षीस दिलं, त्या गालाला हात फिरला. तोच मुलगा चातुर्मासला पंढरपूरला आला. म्हणजे 1 दिवसाकरता दर्शनाकरता देगलूरकर मठात आला. मी त्याच्या पाया पडू म्हणलं, सोहम तुला ज्ञानेश्वरी पाठ झाली, कमीत कमी आमच्या टिपणातल्या तरी वया विसरू नये. हो, ते पाया पडू त्याच्या मी. आणि शेखर महाराजचे दर्शन. आता चंद्रशेखर महाराज म्हणजे तुकाराम महाराजचा अवतार. चैतन्य महाराज देवलूकर म्हणजे माऊलीचं स्वरूप. कोण आहे चंद्रशेखर महाराज देवलूकर? अंतकरणात ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, पण वरच्या दिशेने सांगतो. कालाराम मंदिरात नाशिक मध्ये पंतप्रधानांनी ज्यांचं पत्र 15 मिनिटं वाचलं आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं ते म्हणजे गुरुवरे चंद्रशेखर महाराज देवलूकर. चंद्रशेखर महाराज त्याला मांडीवर घेतलं, बक्षीस दिलं, गाणं त्याला म्हणले, बाळा आम्ही ब्राह्मण आहेत, विद्वान आहेत, आमची
घराण्यात जन्म झाला, आम्हाला इतक्या लवकर ज्ञानेश्वरी जमली नाही, तू कशी पाठ केलीस 2 वर्षात? त्याच्या आईने सांगितलं, बाबा त्याला विचार नका, मला विचारा. म्हणले, ताई सांगा बरं कशी पाठ केली? ताईनं सांगितलं, महाराज एकदा जेवण केलं की 60 वया पाठ करायचा, 65 वया पाठ केलं सर घरी येतच नाही. पण झाल्या कशा? ऐका उत्तर झालं कीर्तन. त्या आईनं सांगितलं, बाबा मी तर पहिली भक्ती केली ज्ञानोबारायांची, पण एक मोठी भक्ती केली हा गर्भामध्ये असताना. म्हणजे कोणती भक्ती केली? माझा सोहम माझ्या पोटामध्ये असताना, गर्भामध्ये असताना मी रोज माऊलीच्या समाधीचं दर्शन घ्यायचं, बुडगुलपर इंद्रायणी मातेचं पाणी प्यायचं, एक आजान वृक्ष पान खायचं, आणि हा माझ्या पोटामध्ये गर्भामध्ये असताना मी आजान वृक्षाखाली बसून ज्ञानेश्वरीचे 108 पारायण केले. त्या 108 पारायणाचा परिणाम माझ्या लेकराच्या 2 वर्षात ज्ञानेश्वरीन भगवद्गीता पाडून. ज्याने अंतःकरणातून भक्ती केली त्याला सगळं परमार्थात अवेलेबल झाल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणतात भक्ती आम्ही केली सांडोनी. फार गोड चिंतन आहे बघा. देवा तुझ्याशिवाय आता आमचं कोणीच नाही अशी भक्ती करणं. गोड रामायणात प्रसंग आहे का? आता बघा, आज सर्वांना आनंद झाला. रामलल्ला त्या ठिकाणी आसनावर शरीर मातेच्या कडेला बसलेले आहेत. सर्वांची इच्छा होती आणि ते काम झालं बरं का. एकच वाक्य बोलतो रामाच्या मंदिराबद्दल ऐका. आपण मंडपात बसले आले सर्व पुण्यवान आहोत, भाग्यवान आहेत. आपल्यासारखे पुण्यवान या जगात कुणी नाही. का नाही? ऐका. आपले आजोबा पंजोबा, खापर पंजोबा, सपर पंजोबा यांनी हिंदुस्थानातले मंदिर पाडताना बघितले. आपल्या पंजोबानं मूर्ती भंगलेल्या पाहिल्या. पण सगळे माझ्या बहिणी माझे दादा भाग्यवान आहेत. आपण मूर्ती भंगताना नाही तर अयोध्या नगरीमध्ये मूर्ती बसताना पाहिली. प्रभू रामचंद्र भगवान. आता असा रामाचा दरबार. भक्ती कशी उद्वेग सांडून म्हणजे आशा टाकून कशी भक्ती केली आहे का? प्रभू रामचंद्राचा दरबार. आता म्हणजे ऐका श्लोक. हो दक्षिणे लक्ष्मण यस्य वामे तो जनकात्मज पुरतो मारुतिर्यस्य तम वंदे रघुनंदनम. ऐका, बंडूला जागा करा, पडन खाली, सावधान. आता मला सांगा, असं झोपायचं म्हणलं कोणतरी फाशीत द्या मला इथे. नाही झोपण गेलं, ध्यान लावून कीर्तन ऐकू लागले. इतका आनंद वाटायला भाऊ. काय श्रोते चांगले, गायक वादक सर्व ऍप टू डेट. नाही तर असे भजने असे तुम्हाला काय सांगाव. त्या देवळगावला माझं कीर्तन होतं. कोणतं देवळगाव विचारू नका, लयपर म्हणजे देवळगाव. त्या देवळगावला कीर्तन जावंय मांडी घाला, सावधान. हा असं माझं कीर्तन. आणि काल्याचं कीर्तन. अभंग घेतला मी गोकुळीच्या सुखा. अभंग घेतला गोकुळीच्या सुखा. इकून एक म्हातारे बाबा चाल म्हणायला आले आणि इकून एक अभंग गोकुळीच्या सुखा. म्हाताऱ्यानं माईक जवळ घेतलं, हातात टाळ घेतला आणि मोठ्याने म्हणायला लागले, अरे गोकुळीच्या सुखा. म्हणलं मामा अरे नाही, फक्त गोकुळीच्या सुखा, फक्त गोकुळीच्या सुखा. फक्त नाही हो, निस्त गोकुळीच्या. मामा गोकुळीच्या. रामाचा दरबार आहे बघा. हे कसं सांगायचं, भक्ती कशी असावी आशा टाकून. रामप्रभू आसनावर बसलेत बघा. आता सगळे डोळे वाचून माझ्याकडे बर. रामप्रभू, थोडा आवाज द्या, इको कमी करा. रामप्रभू आसनावर बसलेले बर. समोर सगळे भक्त आहेत. अच्छा, रामाच्या पायाजवळ मारुतीराय आहेत. आणि बघा आता कसं दरबार आहे. सगळ्याची नजर रामाकडे आहे, रामाची नजर मारुतीरायाकडे आहे, आणि मारुतीरायाची नजर रामाच्या दोन्ही पायाकडं आहे. लक्षात. सगळ्याची नजर कोणाकडं? कोणाकडं? रामाकडं. रामाची नजर कोणाकडं? मारुतीकडं. आणि मारुतीची नजर कोणाकडं? पायाकडं, त्यांच्या पदाकडं, दोन्ही पदाकडं. झालं. सगळ्याला वाटले रामानं जरासं तरी आमच्याकडे बघावं, एखादी झलक तरी टाकावी. पण राम कोणाकडे बघाल? पण रामाला म्हणायचं कोण? हिम्मत कोणाची होईना. पण सीतामाईने हिम्मत केली. सीतामाई म्हणल्या, मला हे सगळे जे आम्ही भक्त तुमच्या समोर बसलो हे का भक्त नाहीत का तुमचे? त्या मारुतीकडेच बघत राहतात, आमच्याकडे जरा बघ जा ना. राम म्हणले, सीते ज्याचे आपल्यावर उपकार आहेत, ज्याची अखंड भक्ती आहे, तो आपल्या हृदयात डोळ्यासमोरचा जात नसतो. काय उपकार आहेत त्या मारुतीचे? काय उपकार आहे ते सकाळी. मारुती जी मालक, मारुती तुझे किती उपकार आहेत रे आमच्यावर. महाराज
देवा तुमच्या उपकार होण्याकरता भक्ती केली किंवा मी मला आनंद वाटतो म्हणून मी नामस्मरण केलं असं का बोलायला देवा? नाही मारुती, तुझे फार माझे उपकार झालेत. मारुती किती उपकार आहे तुझे कोणा म्हणले सांगा. अरे किष्किंधेचं पद भेटलं कोणाला? सुग्रीवाला. कोणामुळं? तुझ्यामुळं मारुती. अरे लंकेचं पद मिळालं बिभीषणाला. कोणामुळं? तुझ्यामुळे. एवढंच नाही मारुती, मी जे आयुधाने गुरु बसलो ना आसनावर हे सुद्धा कोणामुळे बसलो? तुझ्यामुळं. मारुती किष्किंधेचं पद भेटलं तुझ्यामुळं. लंकेचं पद भेटलं बिभीषणाला तुझ्यामुळं. मी सुद्धा मला पद भेटलं अयोध्येचं तुझ्यामुळं. आम्हाला सगळ्याला पद भेटले. आडवाणीची आपको क्या मिला? मारुती तुला काय भेटलं? आम्हाला सगळ्याला सगळं भेटलं. मारुती तुला काय भेटलं? झालं कीर्तन एवढं उत्तर ऐका माझ्या बहिणींनो. त्यावेळेस मारुती रामले रामा सुग्रीवाला एकच पद भेटलं किष्किंधेचं. बिभीषणाला एकच पद भेटलं अयोध्येचं. देवा तुम्ही जरी देव जरी असले ना तुम्हाला सुद्धा एकच पद भेटलं अयोध्या नगरीचं. पण हा मारुती एवढा भाग्यवान आहे. सर्वांना तुम्हाला एकच पद भेटले. पण मारुती एवढा भाग्यवान आहे याला हे 2 पद भेटलेत. अन्य पदाची काय गरज? कुठल्याच प्रकारची आशा न करता भक्ती करणं याला म्हणतात भक्ती आम्ही केली. पकवाच्या नावाने जोरात टाळ्या वाजवायला. जय हो. गोडा बस. काय शब्द आहेत मंडळी? भक्ती आम्ही केली. पण कशी भक्ती केली? सांडोनी उद्वेग. पाठीमाग आम्ही आशेचा पसारा ठेवला नाही आणि त्याचा परिणाम बघा. ज्यांनी आशा टाकून भक्ती केली त्यांचंच कल्याण झालं, त्यांचंच मंदिर झालं, त्यांचाच जय जयकार झाला. शिवाजी महाराज जर गडाला नाव दिली असती छत्रपती शिवाजी महाराज गड, जिजाबाई महाराज गड, शहाजी राजे यांचा गड, तर त्यांचं नाव आणि त्यांचे फोटो राहिले नसते. अहो शिवाजी महाराज किती अंतकर गंगेसारखे होते. एकच वाक्य सांगतोय का? 18 पगड जातींना ज्यांनी कधीच केलं नाही नाराज तेच झाले महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज. पोरा जोरात वरच्या आवाजात येवले महाराज. हा
माझा राजा शिवराजा बसला घोडा वा वा छत्रपती शिवाजी महाराज की कशामुळे महाराजांचं नाव राहिलं त्याची पाठीमागं कुठल्या प्रकारची आशा नव्हती आणि कोण नाव आता सर्वांच्या हृदयात ज्यांनी घर केलं गल्ली ते दिल्लीपर्यंत 3-3 किलोमीटर ज्यांचे बोर्ड लागलेले आहेत सकल मराठा आरक्षण ज्यांनी कमवून दिलं असे आंतरवाडीचे जरांगे पाटील एकच वाक्य बोलतो त्यांच्याबद्दल पसारा लावत नाही का बिजली की ताकत तार में होती है तलवार की ताकत धार में होती है पुलिस की ताकत स्टार में होती है आमिरों की ताकत कार में होती है और सकल मराठा को आरक्षण देने की ताकत जरांगे पाटिल के परिवार में अरे भाई भाई आपण सारे सर्वांनी क्या बात है महाराज आता शब्दच राहिले नाही आपल्याकडे का नाही वाह खरंच है इस दुनिया में अनेक लोग हैं रूप उनके सुहाने हैं अंतरवाड़ी के जरांगे पाटिल हम उनके दीवाने हैं सगळ्यांच्या लक्षात आलं त्यांनी त्याग केला म्हणून त्यांचं जगभर नाव झालं शिवाजी महाराजांनी त्याग केला त्याग म्हणजे काय कुठल्या प्रकारची आशा ठेवली नाही सर्वांच्या मुखात भाऊ भाऊ काय येतात भाऊ सारखे माणसं नाहीत कशाला तालुक्यात पण कुठल्या प्रकारची सप्त्याला गेल्यानंतर आशा नाही म्हणून ते आपल्या हृदयात घर करून बसलेले आहे भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग आणि परिणाम काय झाला पावलो हे सुख संग सुखयाचे त्या उद्योग सांगण्याचा परिणाम पांडुरंगाच्या संगतीचा परिणाम जे अत्यंत दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती इतिना मोक्ष सुख आम्हाला जीवनामध्ये प्राप्त आता तुम्ही म्हणता महाराज भक्ती करा आम्ही काय करत हरिपाठ घ्यालो सगळं हे करत आमची भक्ती नाही का मला सांगा आपण जे करालो त्याला भक्ती म्हणतो का आपण भक्ती करतो माणसं लय चॅप्टर येत हो
हातगाव काय साधं काम नाही महाराज. ना अमीरों की बात है ना गरीबों की बात है, हाथगांव में सेवा मिलना ये तो नसीबों की बात है. हे लय डेंजर आहे. सगळ्यांचा आम्ही संग टाकून दिला आणि पांडुरंगाच्या संगतीमध्ये आम्हाला सुख भेटलं, मोक्ष भेटला. दुःख आमच्या स्वप्नात सुद्धा कधी आलं. कशामुळे तो कोबार आहे? भक्ती आम्ही केली. आता थोडं शांत लक्ष देऊ नका. शकुली खाली बस. छान. इतकी लेकरं महाराज, मला आनंद वाटला. इतकी लेकरं मी कोणत्याच गावात बघितली नाही. असे मस्त मांड्या घाला बरं. सावधान. छान. कोणी चष्मा घातलेला, इतकं गरम आले तरी स्वेटर घातलेले. काय लेकरं नमुने नाही. मी आणि हुशार आहे तो लेकर. आता अहो पुण्यामध्ये भाऊ 100 येडे जो कोणी शहाणे करीन त्याला 10 लाख रुपये बक्षीस होतं. एक म्हणला मी शहाणा करतो म्हणजे काय हरकत नाही, धरा 10 लाख रुपये. 10 लाख रुपये दिले. वर्षाने म्हणले येडे सगळे हुशार झाले. मग परीक्षा घ्यायला मुंबईचा मास्तर आला, शाळामध्ये बसवलं. म्हणजे सगळे अहो म्हणले सर विचारा काय प्रश्न, हुशार झालेत. म्हणजे प्रश्न नाही सर ना. असे सायकलचं चित्र काढलं. कशावर? फळ्यावर. असं सायकल चित्र काढलं आणि पोरांनी कोण सायकल चालवणार? मी चालवणार, मी चालवणार. भडा बडबड्या माराय सायकल मोडून टाकली सगळी. पण एक शेवटला हात वर केला. सर ती सायकल चालूच शकत नाही. सर म्हणले मुंबईत आलेला फायदा झाला, एक तरी याच्या शहाणं हुशार निघालं. मला सायकल काढा. पुन्हा सरनं सायकल काढली. बाळा ही सायकल का चालू शकत नाही? म्हणला सर त्या सायकलची चाबी माझ्याकडे, चलन कशी पहावी. म्हणून येड्याच्या काय साध्या नाहीत महाराज. हो आमच्यापेक्षा डबल शहाणे असं दिवस. आम्ही प्रश्न विचारला, भाऊ सोडून दिले लेकरायला. नाशिक जवळ कीर्तन होतं. एक पोराला 4-5 प्रश्न विचारले. 11:15 लाईट गेली. ते पोरग उठलं, एक माझ्या पाठीत बुक्का मारला गेलं घरी निघून. आम्ही ते पोरग ते म्हणजे आम्हाला काय माहित कोण नाव तरी सांग. मला नाव काय माहिती. ऐक आता फक्त तुम्हाला 7 ते 8 मिनिटं शांत बसून ऐकायचंय. भक्तीमध्ये फळ आहे, देवाची प्राप्ती आहे, सुख आहे. पण आपला ते मगवानी शब्द राहिला. भक्ती कशी आहे? वैराग येतो आणि भक्ती ते कठीण सुळावरली. हे माळ घालणं, रामराम घालणं, पंढरपूरच्या वाऱ्या करणं वरच्या रंगानं ठीक आहे. पण ज्यावेळेस कसोटीला भक्ती लागली त्यावेळेस दुःखाचा डोंगर जरी आला तर पाठीमागा हाटायला जमत नाही. तेव्हा देवाची प्राप्ती. आता माझी शिव महापुराण कथा चालू आहे. एकच कथा सांगतो तुम्हाला बघा. कशी महादेव परीक्षा घेतात, पांडुरंग परीक्षा घेतात. मंडळी ऐका. एक चांगुना नावाची भक्त होऊन गेली आणि त्या चांगुना माते लहानपणापासून तिच्या बापाच्या घरी मस्त महादेवाची पिंड होती. ऐका बरं आई साहेब, 11,000 जप करायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नंतर पाणी प्यायचं. चांगुना मातेचं लग्न झालं मालकाची ताल्या. 12 वर्ष घरामध्ये बेल व्हायचा. हो सर्व पाप संहारम एक बिल्व शिवार्पणम त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम त्रियुधाम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्व शिवार्पणम. अघोर पाप संहारम एक बिल्व शिवार्पणम. असं ह्या बेलाचं महत्व सांगितलं. आणि एक बिल्वाहून महाराज लग्नाला 12-13 वर्ष झाले. पण नशिबात संतानच नव्हतं, मुलगा नाही आणि मुलगी नाही. पण कधी महादेवाकडे मागितलं नाही की देवा मी तुझी भक्ती करायला, काकडा भजन करायला. मागितलंच नाही, आशाच नव्हती. पण महादेवालाच वाटलं किती चांगुना माता माझ्या चांगल्या आहेत. 12 वर्ष झाले लग्नाला पण संतान नाही. कधी माझ्याकडे हात जोडला असतो. महादेवाच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि नारद म्हणले महादेवा रडायला काय झालं? म्हणजे नारदा काय ती चांगुना, काय भक्ती रे, काय नमस्मरणच्या प्रारब्धात काहीच नाही रे. म्हणजे मग देवा तुम्हाला महादेव कशाला म्हणतात? कृपा करा आणि तिला संतान देण्याचं काम करा. तिचं प्रारब्ध बदला. तिचं प्रारब्ध पहिलं मोडून टाका आणि चांगलं प्रारब्ध कपलावलं. नारदांचं ऐकलं. भोल्या बाबानं संन्यासाचं रूप घेतलं. महाराज रुद्राक्ष घातलेल्या, जटा बांधलेल्या, भस्म लावलेलं, हातात काठी आहे आणि असे भस्मासहित आले. भिक्षाम देई. चांगुना माता आल्या. महाराज जेवण करा. पाय धुतले, पाटाव पंचपक्वान जेवायला दिले. महाराजांना पाणी पिलं, ढेकर दिला. समाधान वाटलं. काय स्वभाव आहे. महाराजांनी फळ काढलं. चांगुना हे भक्षण कर, तुझं कल्याण होईल. चांगुना मातेने पिंडीवर ठेवलं. ओम नमः शिवाय जप 11,000 केला. पाणी सुद्धा प्यायचं नाही. 11,000 जप झाल्याशिवाय
भक्षण केलं आणि सुंदर तिला मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं चिलया बाळ. चिलया बाळ 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, 8 वर्षाचा हा चिलया बाळ झाला मंडळी. आता पोरग झाले होते, त्याला कपडे घाल, शाळेत घाल. मग जरा भक्ती कमी होती ना माणसाची, लेकराकडे नजर असते. आणि 11,000 जप भाऊ 5,000 आला, 5चा 3,000, 3चा 1100 जप आला. आणि मग नारद मुनी म्हणले, शंकरा कलियुगात तुमची कोण मोठी भक्त आहे? म्हणजे सांगू ना. म्हणजे काय सांगू ना, तुमच्या लक्षात तर राहते देवा. तिसरा डोळा उघडा जरा. काय झालं? 11,000 कुठं 1100 जप चालू आहे. मग घ्या त्याची परीक्षा काय करते तुमच्या करता. हे नारदांचं ऐकलं महादेवानं. पुन्हा त्याच संन्यासी रूप घेतलं. चांगुना माते दारात भिक्षाम दे. चांगुना माता आल्या. वा महाराज, तुमच्या आशीर्वादाने सगळं आमच्या घरात चांगलं झालं. सुख समृद्धी पैसा सगळे महाराज. महाराज बसा हो, काय करू तुम्हाला पंचपक्वान जेवायला काय दक्षिणा पाहिजे सांगा महाराज. सांगू ना, गडबड करू नको. मी मागन ते मला जेवण पाहिजे. महाराज काही मागा, कुठलाही पदार्थ मागा, मी तुम्हाला देण्याकरता तयार आहे. महाराज पाटावर बसले. लक्ष द्या मंडळी, बोलू नका. सांगुना मातेनं दर्शन घेतलं आणि त्या संन्यासाने सांगितलं, माझी इच्छा पूर्ण कर जेवण्याची. करते देवचन वचन दिलं. महाराज सांगा काय बनवू तुम्हाला, बासुंदी काय बनायचं सांगा. सांगुना आम्ही 6-6 वर्ष कोणाच्या घरी जात नाहीत. सांगुना स्मशान भूमीमध्ये राहणारे आम्ही संन्यासी आणि प्रेतावरला भात खाणारे आम्ही संन्यासी. आम्ही वनातले पाला खाणारे संन्यासी. आम्ही गावात कोणाच्या जात नाही 6-6 महिने, 12-12 वर्ष. तुझं भाग्य मी तुझ्या दारात आले. हो महाराज, माझं भाग्य डोळे भरून आले. महाराज सांगा काय करू तुम्हाला जेवायला. सांगू ना, 6 वर्ष झाला आमच्या तोंडाला चव नाही आणि चव येण्याकरता एकच पदार्थ आम्हाला वाढ. काय पाहिजे महाराज सांगा ना. आम्हाला नर भोजन पाहिजे, माणसाचं भोजन पाहिजे. सांगूना मात्या डोळ्यातून पाणी आलं. महाराज अहो स्त्री भोजन मागा, माझे तुकडे करा महाराज, जेवण करा, पण नर भोजन माणसाचं भोजन करून. सांगू ना, तू जर आता मला नर भोजन दिलं नाहीस तर तुला मी भस्म करीन, तुझं कुळ भस्म करीन आणि तुला मी शाप देऊन निघून जाईन. महाराज गडबड करू नका शापाची. बघते मी इकडे तिकडे. महाराज चक्कर येऊन खाली पडल्या, उठल्या, पाणी पिलं. महाराजांचं दर्शन घेतलं. महाराज थांबा जरास. सांगू ना माता दारामध्ये आल्या, गल्लीमध्ये आल्या तर म्हातारे माणसं बसलेले होते. सांगू ना माता, बाबा तुमचं वय किती? सांगू ना, माझं वय 90 वर्षाचे. बरोबर. तात्या तुमचं वय किती? 100. देवाची लीला आहे. सांगू ना 100 वर्ष झालं तरी मी जिवंत आहे. नाना तुमचं वय किती? 110. म्हणजे काय तुमचं भाग्य मामा, 110 वर्ष. म्हणजे हा सांगू ना, देवानं मला 10 वर्ष फ्री दिलेत. म्हणजे मग नाना एक काम करा, काय माझ्या घरी चला, बासुंदी तुम्हाला खाऊ घालते, पोटभर पाणी प्या आणि आमचे एक साधू आलेत ना, मग मी तुमच्या शरीराचे तुकडे करते आणि त्यांना नर भोजन पाहिजे. नाना म्हणे सांगून तू काय बोलायलीस? आता शिकतो मला जग बघण्याचे दिवस आलेत. मी का आताच मथारा झालो का काय? मला लय बघायचं आहे. सर गाव हिंडली पण सांगू ना मातेला कोणी नर भोजन दिलं नाही. कोणाला मरते मार. सांगू ना रडत रडत आली. सांगू ना विलंब व्हालाय, मला लवकर भोजन पाहिजे. सांगू ना. आणि महाराज थोडं धीर तर धरा, मला थोडं पाणी तरी प्या. पाणी सुद्धा तुझ्या घरचं घेणार नाहीत. महादेवाच्या पिंडीजवळ गेल्या आणि महादेवाच्या पिंडीवर डोकं ठेवलं. महादेवा त्या साधूला कुठलं भोजन देऊ? महादेवा माझे तुकडे करा. माझ्या आपण नर भोजन कुठलं देऊ? तितक्यामध्ये 8 वर्षात चिलाय बाळ धावत आला. आई मला जेवायला वाढ. आई मला भूक लागली. आई लवकर मला भोजन दे. चिलाया थोडं पाणी पे. बस आई ते सांगू नको, मला जेवायला लवकर दे. आई खांबाला टेकून देऊन उभा टाकली. चिलाय बाळाच्या दंडाला धरलं. पोटभर जेव घातलं. चिलाय बाळा पोटभर जेवला, पाणी पिलं आणि आई खांबाला टेकून देऊन रडत बसली. आई माझं जेवण झालंय आता. आई तुला रडायला काय झालं? आई मला सांग, काय वस्तू आणायची काय? आई तुझं काय हरवलं काय? बाळा काही चिंता नाही, तुला काय करणार आहे सोन्या? आई माझं जेवण झालंय आता, मी खुश आहे. आई तुझं दुःख मला सांग, तू महादेवची भक्तच नाही. आई खोटं बोलू नको, मला सांग. चिलया आपल्या दारात ते साधू बसलेत ना मांडी घालून. हा आई ते डोळे झाकून बसलेत, त्यांना जेवण द्यायचंय. आई लवकर वाढ ना, मग मी वाढू का? तसं नाही बाळा, त्यांना चपाती वरण लागत नाही. मग त्यांना माणसाचं भोजन पाहिजे, त्यांना नर भोजन पाहिजे. काय चिलया बाळाची बुद्धी असेल मंडळी. आईचं दर्शन घेतलं. आई रडू नको. आई तू कधी खोटं बोली नाहीस. नाही आई आता माझं जेवण झालं, मी खुश आहे. आई एक काम कर, बस इथं. आईला मांडी घालून बसवलं लेकरानं. लेकरू आतमध्ये गेलं, हातामध्ये सुरी घेतली, ती सुरी लावली
आईच्या मांडीव चिलया बाळ झोपला. 8 वर्षाचं लेकरू डोळ्यासमोर आण. आईच्या हातात त्या ठिकाणी सुरी दिली. आई तू कधी खोटं बोलली नाहीस ना. आई 11,000 तुझा जप असते नाही. आई तू महादेवाची भक्त आहेस नाही. आता माझं जेवण झाले. आई माझे तुकडे तुकडे कर. मी न राहीन. माझं भोजन त्या साधूला दे, पण त्यांचा शाप आपल्या कुळाला लागू दे नको. आईचे डोळे भरून आले. बाळा, अरे तुला काटा रुतला तर मला 2 दिवस जेवण जात नाही बाळ्या. अरे उशीर झाला घरी यायला तर माझ्या अंतकणाचा दाह होतो. बाळा तुला कसं मारी नाही. आई विचार करू नको. आई त्या साधून शाप दिला तर कुळ नष्ट होई नाही. आई माझ्या लवकर तुकडे करायच्या हातात सुरी दिली मंडळींनो. आणि बघता बघता आईच्या बुद्धीत पालट झाला. लेकराचे तुकडे तुकडे केले, भोजन केलं. माय रडत रडत ताट घेऊन पाटावर ठेवलं. महाराज डोळे उघडा, सांगू ना. आमच्या भोजनाची सोय केली महाराज. काय केलंस? माझ्या लेकराचे तुकडे केले. कुठे लेकरू? ताटामध्ये भोजन केलंय महाराज. हा बरोबर आहे. वाढतात बसले महाराज जेवायला. पाणी आण. सांगू ना माता आतल्या घरी पाणी आणायला गेली. तितक्यामध्ये नारद मुनी आले. महादेवा खाऊ नका. काय झालं नारद? आता लेकराचे तुकडे केले. म्हणले हे तुकडे केलेत पण ते शिर आहे मानवाचं. ते चिलया बाळाचे मुंडक आहे, तिने ते शिंक्यात ठेवले. ते शिर मानवाचं श्रेष्ठ आले. ते आल्याशिवाय जेवण करायचं सांगू ना. पाणी ठेवते. आम्ही जेवण करणार नाही, तुला शाप देऊन निघू. महाराज काय झालं? तुकडे केलेत ना, आता तुम्ही जेवा महाराज. हेच शिर कुठं आहे? महाराज शिंक्यावर ठेवले वरी. त्याच्याकडे बघून जगन मी 15 दिवस महाराज. ते शिराची चटणी केल्याशिवाय आम्ही जेवण करणार नाहीत. अगोदर चटणी कर, नाही ते शाप दे. महाराज शाप नका देऊ, थांबा. शिंक्याचं तोंड उचललं मंडळी, उखळात टाकलं आणि माय ढसा ढसा रडून ते फुटू लागली. चटणी कुठे संन्यासा नावात देतात. सांगू ना असं रडत रडत केलेलं भोजन आम्ही करणार नाहीत. मग गाणं म्हणत म्हणत चटणी कर. हा महाराज डोळ्यातले अश्रू पुसले मंडळी आणि गाणं म्हणत म्हणत चटणी करू लागले. समजावं कशी चिलया बाळा तुझला, लाचार असे आज आईचा पाना. तू देवा घरून आला, सर्वांचा होऊन उरला. संपला आता डाव घडीचा सारा. लाचार असे आज आईचा पाना. हाती ती दारी आले, मातेला वेठीस धरले. सतवासी उतरली आज आईची माया. समजावू कशी रे चिलया केली सांडोनी. कशी भक्ती असावी तुम्हाला सगळे ताजे उदाहरण आहेत. आता इळतकर बाबा माधव बाबांनी त्यांचं नाव ऐकलेलं असन. म्हणजे वारकरी रत्न रामचंद्रजी बाबा बोधे बाबा भाऊ बोधे बाबा यांच्याकडे मी 8 महिने राहिलो चातुर्मास. बोधे बाबा म्हणजे तुमच्या लक्षात येणार जसे आपण महाराज मोतीराम महाराज, तसं वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजाचे त्यांच्याशिवाय विना कोणी घेत नव्हतं. आणि 8,500 अभंग पाठ होते. गाताना पाठ होतीच, पण इतर 8,500 अभंग जिवंत पाठ होते. आणि 500 मुलांना जेवायला त्यांच्या मठात चातुर्मासामध्ये. म्हणजे चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज त्यांच्या पायाचं दर्शन घ्यायचे असे म्हणजे बोधे बाबा. तुम्हाला सांगतो कशी भक्ती करावी. आता सर्व आपल्या जवळचे माणसं आहेत. बोधे बाबा 500 अभंग वाचल्याशिवाय पाणी सुद्धा प्यायचे नाही. तर एक दिवस मी रात्री 2 वाजता उठलो. 2 वाजता उठलो बोधे बाबाच्या पलंगाकडे बघितलं. बोधे बाबाला अशी ढेरी होती, जराशी अशी ढेरी होती. त्यांचे हात ढेरीवर होते आणि बघा गाथा पलीकडे ठेवलेला होता आणि ती अशी बोट करू लागली त्यांची. एक हात खाली आणि दुसरा हात. आणि कसा हात होलाला त्याचा? रात्री 2 वाजता त्यांना वाटू लागलं सकाळच झाली. मी काय वाचायलो? गाथा. याला म्हणतात भक्ती आम्ही केली सांडोनी. अशी भक्ती केल्यानंतर मग
कोणतं सुख प्राप्त होतं हे काय नाही, सोयाबीन जास्त झालं आणि जावं नोकरी लागली, हे साधे सुख आहेत. आणि मग कोणतं सुख आहे? 10व्या अध्यायातली वही पाठ असते मला सांगा. तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धी योगम तम येन मामू पयांती ते. याच्या खाली ज्ञानोबाला लिहितात आपण ते एक ते तैसीचे साजूक सुख सब प्रेमाला लागी देख ठेविले जतन. जशी चांगलं तूप सासूबाई कोणा करता ठेवती? जावया करता. तसं भक्त काय करतो? काय शब्द येत नाही. गुलाबजामू असताना गुलाबजामू खाल्ल्यावर सुख वेगळं, पण गुलाबजामू नसताना त्याचं सुख निर्विषयापासून सुख जे प्राप्त होतंय त्याला सप्रम लागे देख ठेवणे जतन. म्हणजे विषय असताना सुख प्राप्त होणे यात नाही, विषय नसताना त्या विषयाचं सुख प्राप्त होणं याला म्हणतात सर्वश्रेष्ठ सुख. आणि असं सुख आम्हाला प्राप्त झालं कशामुळं? सुख माझाले जोरात टाळ्या होता. क्या बात. चरणातला भावच त्यांनी बाहेर काढला. सुख आम्हा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया. खरंच म्हणजे एक तर संग देवाचा घडावा, संतांचा घडावा, ग्रंथाचा घडावा. म्हणजे सुख प्राप्त होण्याकरता निर्विस्मयापासून सुख होणार म्हणजे संतांची संगती. हो, म्हणून संतांच्या संगतीत सुख आहे. एक ग्रंथामध्ये सुख. आपण ग्रंथ वाचितच नाहीत तर आपल्या लक्षात का? एकदा का ग्रंथाचे लालचा ओले म्हण लागलीचे होडी तिथपर्यंत एकदा तुम्हाला सांगतो. मग काय काम त्याच्यात ज्ञानेश्वरी गाथा पाठ कीर्तनच नाही, अहो ते करीतच नाही. त्याच्यामध्ये आनंद आहे त्यांना. ते 2 टिकणं कुठे घेऊन बसला असतो तिथं मांडे घाला जावाय सावधान. हे भावी नवरते सगळे कुठे मेळ लागणार आहे ना विठाला. डोळा लागत नाही. बोंटू माझ्या डोळे असून बघ रे बाबा तू. वा ऐक एक से भाऊ. गाने की मजा गाने वालों को पूछो, बजाने की मजा बजाने वाले को पूछो, और खाने की मजा कीर्तन में सोने वाले को पूछो. तुम्ही हातगावचे लोक असे वांग्याच्या भाज्या आणि चपात्या माणसं निघायचे नाही 8 दिवस म्हणून बाहेर. मी तर म्हणलं पुन्हा 8 दिवस चल द्या फुकट का कीर्तन होईल. पंक्तीवाले बिचारे गंगेसारखं म्हणे. एकच त्यांचं म्हणे वारकऱ्यानं भरपूर काय करावं? पोटभर जेवावं. काय अन्नात दानम परम दानम. अन्नदान. आणि मारुतराव महाराजांना काय मेसेज दिला गल्ली ते दिल्लीपर्यंत? ज्यांच्या नावानं हा सप्ताह मारुती बाबाने एकच केलं. तुझ्या गावाला कीर्तनाला येतो पण इतके माणसं जीव घालावे लागते. इतक्या कन्या त्या काळात चपात्यासाठी माणसं भांडणं लागायची. आणि एकच त्यांचं माणसं जीव घाला अन्नदान करा आम्ही तुमच्या गावात पायी पायी. काय आपल्या बाबाचं वर्णन आहे महाराज.
आयुष्यभर माणसं पंढरपुरात राहतात आणि तब्येत बरोबर नाही महाराजाची म्हणून पुण्याला नेतात आणि तिकडून पुणे ते बाबा गेले सरपंच जमा करा. आणि आपले मारुतराव महाराज खेड्या पाड्यात वड्र समाज, वंजारी समाज, सगळा 18 पगड जातीचा समाज मारुतराव महाराजांनी सुधारला आणि देह कुठं ठेवला? अंतकाळात कुठं देह ठेवला? हरिभक्ताच्या साक्षीने भीमेच्या कुशी देह समर्पिला विठ्ठल चरणापासी. पर्वकाळ गुरुवार आषाढ शुद्ध द्वादशी राया माल्यास बोधी पंढरी निवासी. जय देव जय गुरु राया जय मारुती राया दस्तापूर निवासी पद्मावती निवासी तुझ्या गाठी देव जय मारुती राया. कुठं? भीमेच्या तीरावर चंद्रभागेच्या कडेला ठाकूरबाच्या वाड्यात गुरुच्या घरामध्ये इकडं हरिपाठ इकडं कीर्तन ज्ञानदेवाप्रमाणे आणि त्या ठिकाणी वारकऱ्याच्या मांडीवर आपला देह ठेवला. इकडे चंद्रभागा इकडं सगळीकडं महाराज कुठं हरिपाठ कुठं प्रवचन कुठं दिंडी कुठं अन्नदान. अवघे पंढरपूर चालला नामाचा आनंदाचे डोई आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे डोई आनंदाचे डोई आनंद. काय सांगू झाले बाईची आता पुढे चाली नाही आवडे आनंदाची डोई आनंदाची डोई हिमारतराव महाराज की माहिती. रंगनाथ गुरुजी बाबा परभणीकर ते काय साधं काम होतं का रंगनाथ बाबाच? परभणी जिल्ह्यामध्ये आपला साधना मला सांगतो विद्वानाची खान म्हणजे वेदांत कसा बोलता यावा हा जर कोणी शिकवला असेल महाराष्ट्रात त्यांचं म्हणजे नाव आहे रंगनाथ गुरुजी. किती दरार आहे माहिती आहे तुम्हाला त्यांचं? वा वाजवा बरं टाळ्या आमच्या दाजीचं नाव जगात जर्मनी भारतात रोड आपल्या खेड्यातली खरंच भारतात बरोबर याच्यामुळे सांगतो एक मिनिट रंगनाथ गुरुजी. आज जरी तुम्ही हातगावचे लोक काशीला गेलात काशीला आणि गंगेचं स्नान केलं वर याला ब्राह्मण म्हणता चला तुमचं पाप नष्ट करायचं दक्षिणा काढा तुम्ही आम्ही परभणीहून आलोत तुम्ही तिथले लोक ते ताट खाली ठेवतात तुमचं दर्शन घेतात. आमच्यापेक्षा तुम्ही पुण्यवान आहेत कारण तुम्ही रंगनाथ गुरुजींच्या गावाहून आलात. भक्ती आम्ही केली हो कसं काय परिणामला धरिता याचा सुख आम्हा झाले धरिता याचा संग आणि पळाले उद्वेग सांडोनिया. आता पहिला उद्योग शब्द आहे ना पवारदाजी ते एक वचनी आहे म्हणजे आशा टाकून आणि हा शब्द आहे उद्वेग म्हणजे अनेक वचनी काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार मी तुपणा दोन कल्पना अविद्या सगळं टाकून आम्ही केलं संग केला. गोड चरित्र आहे संत मीराबाईचं. सुख जी गोष्ट तुम्हाला प्राप्त पाहिजे ती पण तसं आवडीने भावे हरिनाम आणि तुझी चिंता त्याशी सर्व सुख देण्याची ताई भगवंतामध्ये शक्ती बघा. संत मीराबाई लहान होत्या एक साधून मूर्ती दिली श्रीकृष्ण गोविंद हरी मुरा लग्न झालं मीराबाईचं ती मूर्ती टाकून दिली नवऱ्यानं. संध्याकाळी मला भजन करायचं नाही सासऱ्यानं सांगितलं भजन करायचं नाही अनेक मारण्याचे प्रयत्न केले. विशिका प्याला पिवत पिवत मीरा ते राजस्थानचे वृंदावनचे गीत बी चांगलेत महाराज. काय गीत आहे तिकडे बघा. यहाँ यमुना किनारा है श्रीनिधि बन प्यारा है कन कन में बिहारी जी यह तेरा नजारा है. आणि मग मीराबाईचं भजन चालतं.
अनेक प्रयत्न केले मीराबाईला, पण देव राखे तया मारीन कोण आणि न मोडे काटा हिंडता. आता कोरोनाच्या काळात बरेच माणसं गेली महाराज. आता बरेच मला वाटलं तुमचा नंबर लागला असेल, तुम्ही लई चमकायले पहिल्यापेक्षा. मी आलेले विचारले गेलेत काय तर ते म्हणजे त्याची तब्येत सुधारली ना. कोरोनाच्या काळात 2 माणसाचे फायदे झाले भाऊ. कोणाचे? एक डॉक्टर लोकांचे आणि दुसरे मुलीच्या मायबापाचे. डॉक्टरनं कमवून घेतलं त्या काळात हुंडा तर नव्हता, मंडप नव्हता आणि ब्राह्मण नव्हता ना. आपले पाटील लोक ब्राह्मणाला बोलवा, सखारामता ते आचार्य बोलवा आणि अब्दुल भाईचा बँड बोलवा. कोरोनाच्या काळात काहीच नव्हतं ना. आपले पाटील लोक पुस महिन्यात लग्न असत का? पुसात. कोरोनाच्या काळात उसात लग्न माणसात नव्हते. या जमला. मीराबाईचं भजन राखणारा देव होता म्हणजे. आणि मग लक्ष द्यायचा पोराव. अनेक प्रयत्न केल्यानंतर सासऱ्यानं सांगितलं जो कोणी मीराबाईला मारण्याचा उपाय सांगन त्याला बक्षीस. बघा देव कशी इच्छा पूर्ण करू. मग गारोडी गावकरी म्हणजे गारोडी असा कोबरा नावाचा सर्प धरून आणला. कोणता सर्प? अशी पेटी होती लाकडाची आणि लाकडाच्या पेटीमध्ये टाकला. त्याच्या पुढे थोडं खायला टाकलं. फुसफुस कमी झालं. राजेसाहेब म्हणले बोला. मीराताईला मारण्याचा उपाय माझ्याकडे. काय उपाय? म्हणजे या पेटीमध्ये. काय पेटीमध्ये? कोबरा नाग. काय त्याचे विशेष? म्हणजे दौस केल्याबरोबर मीराताई पाणी सुद्धा मागणार नाही. वा धर पैसे आणि इकडे पेटी. नौकराला बोललो बाळा इकडे. काय? ही पेटी मीराताईला दे हातात आणि तिला सांगावं या पेटीमध्ये तुझ्या मालकानं मूर्ती फेकून दिली ना, या पेटीमध्ये कृष्णाची मूर्ती तुझ्या पूजा करता राहू दे. आता काय सेवा का करावी सांगितले काम. त्या माणसानं घेतली ती पेटी आणि मीराबाईच्या हातात दिली. साप पिटारा राणा भेजा मीरा हात दी जाय. मीराताई घरा पेटी तुमच्या हातात. मीराबाईने हात लावला. म्हणजे थांब थांब बेटा माझ्या याच्यात काय? कृष्णाची मूर्ती. मी हात लावणार नाही. कृष्णाची मूर्ती माझ्या कन्याची. मग ती देव घरात ठेव. मी आता आंघोळ करून येते आणि मग पूजा करते. इकडे लक्ष द्या मंडळी. मीराबाई आंघोळ करायला गेल्या. स्नान झालं मीराबाईचं आणि देवघरात पेटी जिथं होती ना तिथं गेल्या. डालभर फुलं घेतले, हार घेतले, फुलं वाहिले, हार त्या पेटीला घातला. हात जोडे मीराताईनं आणि अंतकरणात भावना करू लागल्या. आता या पेटीमधला माझा कृष्ण. आता पेटीमध्ये काय होतं नाना? साप. पण मीराबाईला काय भावना? मीराबाईनं विचार केला या पेटीमध्ये माझा कृष्ण छोटा असन का मूर्ती मोठी असन, हसणारी असन का नर्म असन, कुंडल कसे असते, वैजंती माळा कशा असतात, मोराचा मुकुट कसा असन, माझ्या कृष्णाला गंध कशा लावलेला असन. आणि अशा अंतकरणात भावना करू लागल्या. डोळे भरून भावना करू लागल्या. तितक्यामध्ये मीराबाईनं कुलूप उघड त्या पेटीचं, पलीकडे दरवाजा टाकला आणि पेटीमध्ये हात घातला. हात घालून वर काय काढलं तर ऐका तुम्ही. साप पिटारा राणा भेजा मीरा हात दे जाए ना हे धोय जब देखन लागी कृष्ण मूर्ती ही पाय. या पेटीमध्ये आकासाहेब साप निघाला नाही. त्या पेटीमध्ये भगवंताची मूर्ती निघाली. का? कारण मीराबाईच्या अंतकरणात भाव तसा तयार झाला की या पेटीमध्ये काय कोण आहे? माझा कन्हैया आहे, माझा श्याम सुंदर आहे. म्हणून देवानं सापाचं रूप टाकून दिलं आणि मीराबाई करता कन्हैया झाला. सुख आमा झाले हो धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनी काम क्रोध लोभ द्वैत अज्ञान सगळं निघून गेलं. आणि खरंच हे मंडळी जे महादेवाचं स्वरूप महादेवाच्या स्वरूपामध्ये प वर्ग आहे आणि प वर्ग नाही. पोराव आता मला तुमची परिस्थिती म्हणा घाला बरं. म्हणा बरं प चा वर्ग संपूरचा म्हणा बरं. पुढचा चष्मा प फ ब भ आणि म म्हणा बरं सगळेजण आता एकदमाने. प पुढचं म्हणा तुमच्या का पाया पडू का? प फ एक जण उठून म्हणा बरं कोणतरी फास्ट. चष्मा उठ बडा निष्ठच गोर पान दिसायला उठ. हा बोल सर तिकडे घ्या दमाने. हा
मराठीमध्ये प फ प फ हा पुढं हा मला इंद्रिय होता जरास हा प फ ब भ आणि म किती अक्षर झाले 5 अक्षर बघा तुम्ही हे मला द्वैत अज्ञान काम करू सांगायचे प वर्ग महादेवाच्या स्वरूपात आहे आणि एक प वर्ग नाही आता बसा खाली कोणता प म्हणजे महादेवाच्या स्वरूपात पार्वती आहे प म्हणजे पार्वती प फ फ म्हणजे फणी म्हणजे महादेव आहे ब म्हणजे बालेंद्र म्हणजे चंद्र चंद्र आहे भ म्हणजे भस्म भस्म आहे म म्हणजे मंदाकिनी नाम गंगा महादेवाच्या स्वरूपात गंगा आहे म्हणजे हे 5 वर्ग महादेव स्वरूपात आहेत आणि 5 वर्ग नाहीत म्हणजे कोणते प म्हणजे पाप पुण्य नाही फ म्हणजे कर्मफल नाही प फ ब ब म्हणजे बंधन नाही प फ ब भ भ म्हणजे भय नाही आणि म म्हणजे जन्म मृत्यू जिथं नाही असं महादेवाचं म्हणजे एक प वर्ग आहे आणि दुसरा प वर्ग कशामुळं नाही त्यांच्या अंतकरणात कुठल्याच प्रकारचा उद्योग राहिलेला नाही पळाले उद्वेग सांडोनिया आणि काय केलं त्यासाठी मी म्हणजे त्या विठोबाची आम्ही सेवा केली आणि त्या सेवेचं लवकर लवकर जय श्री राम तुका मने सुख
बहु झाले जीवा, संगतीचा परिणाम 1 आणि दुसरी गोड भक्ती केली 2 आणि सेवा घडली 3. घडली या सेवा विठोबाची, पण आपल्याला पांडुरंगाची सेवा घडली. आणि आपल्या सनातन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात महत्व कशाला आहे? फक्त सेवेला. इथं हवा जमत नाही, इथं सेवा लागते. म्हणून हवा म्हणजे आपण बेसरच होते, माईक चलत नाहीत, फक्त साईज पडते. सेवा किती जरी मोठा महाराज म्हणा लागते त्याला सेवे करता घेतलेला, पंतप्रधान म्हणा लागते आता मी 5 वर्ष देशाची काय करीन. सेवेचं महत्व पुराणातलं सांगतो. गरुडाला विचारलं सगळ्या भक्तांनी, गरुडा काय तुझी ताकद आहे रे? भगवान विष्णू तू पाठीवर घेतोस आणि सगळ्या जगात हिंडवतोस, असं काय केलंस तू? ते म्हणला मी एकच सेवा केली. काय सेवा केली? मला आकाश मार्गाने जाऊ लागलो आणि 50 ऋषीमुनी यज्ञ करू लागले. मला वाटलं यज्ञ काय असते, खाली येऊन बघाव. तो खाली येऊन बघितलं, ते यज्ञ चालू होता. गरुड महाराज आला तर जेवून जा. आणि मग मी जेवायला बसलो, जेवण झालं आणि जेवण झालं म्हणजे येतो मी आता. असं फडफड फडफड केलं, वरी उडायला लागला. त्या पत्रवाळ्या, तिथला कचरा, सगळा कचरा पत्रवाळ्या बाजूला गेला आणि यज्ञाची जागा पवित्र झाली, सुंदर झाली, स्वच्छ झाली. आणि त्याचं पुण्य माझ्या पदरात पडलं आणि भगवान विष्णूला उचलण्याचा अधिकार फक्त सेवेमुळे प्राप्त झाला. मंडळी, घरचं काम असते, इथल्या चटयात्रा, महाराजाला जेव घाला, हरिपाठ घ्या, पट्टी मागायला जा, कुठलंही काम करा, इथली सेवा असते मंडळी. तेव्हा तर महाराज तुमचाच फायदा मोठा, हे वरच घेऊन जाते, पण ते ओरिजिनल जे पुण्य आहे ते तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मला एक नवल वाटलं, इथं मला आलं सांगितलं महाराज कोणाचंच नाव घ्यायचं नाही, याचा मला आनंद वाटला. कारण का? नावाची भुकेले नाहीत आम्ही, तर आम्ही देवाची भुकेले आहे. म्हणजे देवाचा भुकेलेला आहे, त्याला कधीच काही कम पडणार नाही. म्हणून या ठिकाणी सर्व, या ठिकाणी 3दा सेवा येण्याचा योग आलेला आहे. तुम्ही म्हणताना अंदा झालं 3 दान सगळं विसरा, असं न करू नका. दोघात 3रा आणि सगळं विसरा. काल्याची खूप तुमचं हातगावचं नाव खूप गाजलं. त्या कोणामुळं? आमचे डिग्रसचे पौलदाजी, त्यांच्या युट्यूबला नाव एक पोरग नाचलेले, ते कुठे आता मला दिसन झाले का. म्हणून असं तुमच्या गावात नाव आज 55-60 हजार लोकांना बघितलं. हातगाव कुठे? पावडे हातगाव. आणि म्हणून या ठिकाणी सावधान ऐक बा. चला म्हणून तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडले या सेवा विठोबाची. सुख आम्हा झाले धरिता याचा संग, ज्ञानेश्वर देव आणि विष्णुदेव या तिन्ही देवाचं स्वरूप म्हणजे विठ्ठल. असं विठ्ठलाची सेवा घडली आहे. आणि आपल्याही जीवनामध्ये साधू संत सेवा घडावी, व्यसन टाकून द्यावीत, आई वडिलांची सेवा घडावी. परमार्थ म्हणजे काय? आपल्यापासून दुसऱ्याला दुःख होऊ नये, दुसऱ्याला निंदा करू द्या. ते म्हणतात महाराज ते आमची निंदा करले, आमचं चांगलं वाले, करू द्या. उसी के दिल में आप जिंदा हो इसलिए तुम्हारी निंदा है. रात्रंदिवस तुम्हाला तो आठवण करीत असतो म्हणून तुमची निंदा आहे. मग तुम्ही कोणाची निंदा करू नका. निंदेमुळे असे का पाप येते, निंदा कपाशीने अनोबर आहे बोलले. म्हणून आपल्या वाणीनं काय व्हायचं कर्मानं हो द्या, मरू द्या, जळू द्या, काय व्हायचं होईल तुम्हाला, पण त्याच्यावर तुम्हाला काय घेणं नाही. तुम्ही त्याचं पाप डोक्यावर घेऊ नका. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. असेही आपल्या जीवनात भक्ती घडावी. आता खूप भक्तीबरोबर बोलता येते, पण आपली तर सेवा झालेली आहे. या ठिकाणी सर्व गावकरी मंडळीचे धन्यवाद.